हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी दीपाली जोगदंड स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा टॉपिक जरा खास आहे, ह्यातनं प्रत्येकाला थोडी ना थोडी मदत होईल अशी मला खात्री आहे. तर माझं लग्न झालं होतं ना, त्यावेळेस माझ्या मिस्टरांना म्हणजेच आहोंना सॅलरी काही एवढी जास्त नव्हती, तर त्यांना 45,000च पगार होती त्यावेळेस. आणि त्यांनी आमचं लग्न अगोदरच गावाकडं पण एक छान मस्त प्रशस्त घर बांधलेलं होतं, त्यामुळे सेविंग काहीच नव्हत्या. मग आता किती दिवस किरायाने राहणार हा माझा प्रश्न होता, कारण लग्ना अगोदर कधीच किरायाने राहिलेले नाही. जसं समजतं तसं स्वतःच्या घरामध्येच राहिलेले. मग नेहमी प्रश्न पडायचा की आपलं स्वतःचं घर कसं होणार, आणि दोघंच राहत होतं तरी पण खर्चाचा काय असा अंदाजच लागत नव्हता. सॅलरी आले की असेच इकडे जा तिकडे दे असे उडून जायचे. मग आम्ही एक बजेट ठरवलं होतं की ह्या टोटल अमाऊंटमध्येच आपला घर खर्च चालला पाहिजे. तर त्याच हिशोबाने मग आम्ही खर्च करायला लागलो आणि त्याच पद्धतीने सेविंग करून आज आमचं स्वतःचं घर झालं आहे. म्हणलं हेच तुमच्यासोबत पण शेअर करावं, तुम्हाला पण कुठेतरी त्याचा नक्कीच फायदा होईल. तर मला महिन्याचा टोटल खर्च लागतो 13,500. 13,500 मध्ये मी पूर्ण माझं महिन्याचा घर खर्च चालवते. तर माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही 3 मेंबर आहे, मी, अहो आणि कियान माझा 2 वर्षाचा मुलगा आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर लहान मुलं असल्यावर घरातले खर्च पण वाढतात बरं का. असं नाहीये की मोठं बाळ असेल तर खर्च कमी, लहान बाळाला जास्त खर्च लागतो कारण त्याच्या बऱ्याचशा गोष्टी असतात. तसंच तर इथे आमचं 13,500 मध्ये मोकळा चाकळा महिन्याचा खर्च होतं. तर ते मी कसं प्लॅन करते आणि कशा पद्धतीने बचत करते ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझा महिन्याचा खर्च इथे लिहून ठेवलेला आहे, हेच तुमच्यासोबत दाखवते. तर कशा पद्धतीने मी माझा महिन्याचा खर्च करते. महिन्याच्या सुरुवातीलाच मी सगळं प्लॅनिंग करून ठेवलेला असतो, मला ह्या पद्धतीने खर्च करायचा आहे आणि तोच मी फॉलो करते. आता ती सवय लागलेली आहे त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम येत नाही. सुरुवातीला ज्यावेळेस आपण प्लॅनिंग करतो ना, तर त्यावेळेस ना थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण आपला खर्च कधी जास्तही होतो जे आपण ठरवतो त्यापेक्षा. तर त्यावेळेस अजिबात म्हणजे निराश व्हायचं नाही. स्टार्टिंगला प्रत्येकाला ह्या गोष्टी म्हणजे अवघड जातातच आणि हळूहळू सवय झाली ना मग सोप्या जातात. तसंच माझंही झालं होतं. सुरुवातीला ज्यावेळेस प्लॅनिंग केली होती त्यावेळेस खर्च करताना किंवा आटोक्याच्या बाहेर जायचा मग निराशा वाटायची, पण मी नंतर ठरवलं की जास्त काटकसरीने आपलं बजेट बनवायचं नाही. कारण ज्यावेळेस आपलं बजेट आपण काटकसरीने बनवतो ना आणि त्यावेळेपेक्षा जास्त खर्च होतो, मग त्यावेळेस आपण निराश होतो. त्यामुळे थोडासा मोकळा चाकळाच असं खर्च लिहून ठेवलेला आहे. तर इथे ना किराणासाठी मी 4,000 महिन्याला वेगळी काढते, कारण 4,000 यासाठी लागतो आम्हाला. गावाकडनं आम्हाला कुठलंच धान्य भेटत नाही, फक्त तुरीची डाळ भेटत असते, कारण आमच्या शेतामध्ये दुसरं काही पीक येतच नाही. कापूस आणि तूर हेच लावलेलं असतं, त्यामुळे ते तरी आम्हाला काय देणार. तर त्यासाठी ना तुरीची डाळीचा खर्च हा मला लागत नाही आणि प्रत्येक गोष्ट ही आम्हाला विकत घ्यावी लागते. गहू झालं, तांदूळ किंवा दुसऱ्या डाळी, तेल, मीठ ह्या सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात आणि ह्या 4,000च्या किराणामध्ये सगळ्या गोष्टी येतात. महिन्याला आम्हाला 30 किलो म्हणजे 1.5 महिन्याला आम्हाला 30 किलो गहू लागतो. तर आम्ही काय करतो ना, एकदाच एक कट्टा घेऊन येतो, म्हणजे त्यातनं पण सेविंग होते. जर आपण किलोवरती घेतलं ना तर त्यामध्ये बचत एवढी होत नाही, पण 30 किलो एकदाच घेऊन येतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण 100 रुपये कमी होतात आणि ते आम्हाला 1.5 महिना पीठ जातो. आणि त्याचबरोबर मला महिन्याच्या फक्त 3 तेल बॅगी लागतात, कारण मी जास्त तेलकट खात नाही, त्यामुळे मला महिन्याला फक्त 3 तेल बॅगी लागतात. एखाद्या वेळेस जर पाहुणे आले एक्स्ट्रा किंवा सण वगैरे असेल तरच 4 लागतात, नाही तर मला 3च तेल बॅग लागतात. आणि ह्याच्यामध्ये मग साबण, सोडा ह्या सगळ्या गोष्टी 4,000 किराणामध्ये माझं होऊन जातं किंवा त्यापेक्षाही कमी लागतात. तर ते माझं मॅनेज होतं. यानंतर दररोजचा भाजीपाला आणि फळे कियांसाठी फळे हे आम्हाला सारखे आणावंच लागतात, कारण त्याला फळं खूप आवडतात. त्यासाठी 2,000 मी इथे भाजीपाला आणि फळांचा खर्च ठेवला आहे. जेव्हा आम्ही गोव्याला राहत होतो ना, तर तिथे मला खूप महाग भेटायचं सगळा भाजीपाला.
तिकडे खूपच महाग होतं. तर 40 किंवा 50 रुपयाला अशा भाज्यांच्या जुड्या भेटायच्या, त्या तर दिसतच नव्हत्या, कारण तिकडे फ्रेश भाजीपाला हा सहसा भेटतच नाही. तर भाज्यांचं तिकडे असता तर मला खूप जास्त म्हणजे 3-3.5 रुपये तरी भाज्यांसाठी खर्च लागत होता. पण आम्ही तिकडे जास्त भाजीपाला खाल्लाच नाही, आम्ही डाळींवरतीच दाखवायचो, कारण फ्रेश भेटतच नव्हता आणि सुकलेला खाण्यामध्ये काही अर्थ नव्हता. तिकडे नॉनव्हेज मात्र फ्रेश भेटतं, फिश, सी फूड म्हणजे ते. आणि मग इकडे ना म्हणजे मी आता माझं माहेर छत्रपती संभाजीनगर आहे, तिकडे बऱ्यापैकी भाजीपाला स्वस्त आहे. त्या तुलनेमध्ये पुण्यामध्ये म्हणजे चाकणमध्ये राहते, इथे पण थोडासा म्हणजे त्याच्यापेक्षा तर थोडा महागच आहे, पण ठीक आहे हो. त्यामुळे पावशेर भाजी ही आमच्यासाठी सफिशियंट आहे. 20 किंवा 25 रुपये पावशेर जरी धरली ना तरी आम्हाला एका टायमाला पुरेशी आहे. मग संध्याकाळी मी डाळ बनवते किंवा दुसरी काही गोष्ट करते, त्यामुळे मला 2000 हे भाजीपाल्यासाठी पुरेशा आहे. याच्यामध्ये कांदे, बटाटे सगळ्या गोष्टी आलेल्या, ज्या ज्या आपल्याला भाजीसाठी लागतात त्या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आलेल्या. आणि त्यानंतर गॅस, तर आमचं गॅस कनेक्शन नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला गॅस हा ब्लॅकने घ्यावा लागतो. तर ब्लॅकने घेण्यासाठी आम्हाला 1150 रुपये पे करावे लागतात. आता इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे तर गगनाला भाव पोहोचले आहेत ब्लॅकने गॅस घ्यायला, पण त्याच्यासाठी इंडक्शन हे ऑप्शन पण आलेलं आहे. त्यामुळे मी जास्त आता गॅसचा यूज करत नाही. तसंही जेव्हा मी गॅस यूज करते मला 2.5 ते 3 महिने गॅस इझिली जातो. 2.5 महिने तरी जातोच मला गॅस, कारण पाणी तापवणं हे हिटरवरती असतं माझं, आणि त्यामुळे मला गॅस हा जातो. तर गॅसचा खर्च हा प्रत्येक महिन्याला नाहीये, 2.5 महिन्याला आहे माझा गॅसचा खर्च. तर 1150 हा माझा गॅसचा खर्च आहे. आणि आम्ही नॉनव्हेजसाठी 500 रुपये ठेवले आहेत, कारण आम्ही दोघंही नॉनव्हेज लवर नाही आहेत. आणि माझा कियांना पण नॉनव्हेज अजिबात आवडत नाही, साधा अंड पण ते खात नाही. त्याच्यामुळे नॉनव्हेज आमच्याकडे आठवड्यातनं एकदाच असतं, आणि ते पण चिकन असतं पावशेर. आता पावशेरचा रेट तुम्ही कितीही धरा, आठवड्यातनं 3 म्हणजे 1 वेळा असतो, तर महिन्यातनं 4 ते 5 वेळा आमच्याकडे चिकन असतं, ते पण पावशेर. त्याच्यामुळे 500 रुपये हा चिकनचा खर्च मी ठेवला आहे. आणि लाईट बिल मला 350-400 ह्या दरम्यान येतं. तर लाईट बिलाचा खर्च हा 500 रुपये प्रत्येक महिन्याला धरून चालायचा, मोकळा चाकळा. त्याच्यातनं कधी कमी जास्त असे येतात, म्हणून लाईट बिलसाठी 500. मोबाईलचं रिचार्ज, माझ्या मोबाईलसाठी 350चं रिचार्ज लागतं, आणि आहोंच्या मोबाईलसाठी 350चं असं आमचं रिचार्ज आहे दोघांचं. आणि कियांचा खर्च, तर कियांसाठी महिन्याला डायपर लागतात, त्याचं बॉडी वॉश आहे, त्याचबरोबर मॉइश्चरायझर पण आहे, म्हणजे त्याला साबणीने आंघोळ घालत नाही, त्याच्यामुळे त्याच्या ह्या गोष्टी आहेत. त्याला 1200 रुपये खर्च येतो. तर तो 1200 रुपये खर्च म्हणजे त्याचं बॉडी वॉश आणि मॉइश्चरायझर हे 2 महिन्याला आणावं लागतं, तरी पण मी त्याचा असा प्रत्येक महिन्याला 1200 रुपये खर्च पकडते. तर 1200 रुपये हा कियांचा खर्च आहे. आणि दूध आता तुम्ही म्हणणार मला दुधाचा खर्चच नाहीये, काहीच पित नाही, मला पण काळा चहा लागतो, आणि तर चहा घेतच नाही, संडेला घेतात ते पण काळाच घेतात. आणि कियांसाठी दूध लावून बघितलं होतं, पण तो काही दूध घेत नाही, त्याला आवडतच नाही. तर कधी जर इच्छा झाली काही गोड वगैरे करून खाण्याची, त्यावेळेस दूध आणलं जातं, सणाला दूध आणलं जातं. कियांना दही आवडते, त्यामुळे 2 ते 3 दिवसाला ती 20 रुपयेवाली बॅग असते ना दह्याची, तर ती आणतो आम्ही. तर त्यासाठी मी 200 रुपये हा खर्च वेगळा ठेवला आहे. खूप मोकळा चाकळा तेवढे तर लागतही नाही, तरीही ठेवला आहे. आणि खाऊ, तर मला चहामध्ये सकाळी बिस्किट खाण्याची सवय आहे. आता लग्ना अगोदरपासून ती सवय आहे, त्याच्यामुळे मला चहा बिस्किट लागतात आणि टोस्ट वगैरे ह्या गोष्टी लागतात. तर त्यासाठी खाऊचा खर्च किंवा कधीतरी वडापाव वगैरे, समोसा अशा काही गोष्टी खाऊ वाटतात, त्यासाठी तेही 500 रुपये वेगळे ठेवलेले खाऊचा खर्च. महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासोबत शेअर करायचा राहूनच गेला बरं का, हॉटेलचा खर्च. तर महिन्यातनं आम्ही 3 वेळा तरी हॉटेलमध्ये जात असतो जेवण करण्यासाठी. बाहेर कुठेच जात नाही, मग हॉटेलमध्ये तरी जायला नको का जेवण करण्यासाठी. त्यासाठी 1500 महिन्याचा खर्च हा वेगळा करून ठेवलेला आहे हॉटेलसाठी. आणि तुम्ही म्हणणार हॉटेलचं झालं, पण तू ड्रेस वगैरे पण सारखे घेत असते, तर ते कुठून घेते? जो माझा महिन्याचा खर्च आहे त्यातनं जी बचत होते त्यातनं ड्रेस घेत
असते. त्याचबरोबर बाहेर गेल्यावरती काही ऑफर असतात मॉलमध्ये 300 रुपयाला 200 रुपयाला असे टॉप, तर त्यावेळेस त्या ऑफरमधनं मला अहो पण घेऊन देत असतात माझ्यासाठी कियांसाठी, मग ते करत असतात. तर थोडेफार तर आपले एक्स्ट्रा साड्याचे पैसे असतातच. आणि हॉस्पिटल, आता घरामध्ये लहान बाळ आहे, कधी दुखणार काय होणार ह्या चालूच असतात फुटाणे, तर त्याच्यासाठी 1000 रुपये असा माझा महिन्याचा टोटल 13,500 रुपये खर्च आहे. मोकळा चाकळा खर्च आहे, त्यातनं बरेचसे पैसेही वाचतात. असं नाहीये की पूर्ण तेवढेच लागतात म्हणून, कारण प्रत्येक महिन्यामध्ये किराणा हा कमी जास्त होतो, प्रत्येक गोष्टी हे कमी जास्त होतच असतात आणि त्यातनं बरेच पैसे पण वाचतात. मग तेच पैशाचं आम्ही पुढे सेव्हिंग मध्येच वापर करतो. माझं महिन्याचं प्लॅनिंग करून खर्च करते, तसं तुम्हीही करून बघा, नक्कीच तुम्हाला यातनं बेनिफिट होईल. आणि जसं माझं स्वप्न साकार झालं आहे स्वतःच्या घराचं, कारण किरायनी ज्या वेळेस राहतो ना, मी अनुभवलेलं आहे, किराईच्या घरामध्ये आपल्याला एखादी गोष्ट म्हणजे लावायची असेल, काही करायची असेल, त्यासाठी घरमालकाची परमिशन घ्यावी लागते. पाणी जसं पाहिजे तसं भेटत नाही. आपलं स्वतःचं घर असेल तर आपल्याला ज्या पद्धतीने सजवायचं त्या पद्धतीने आपण सजवू शकतो. तर प्रत्येकाची एक हौस असते स्वतःचं घर किंवा स्वतःची गाडी, ह्या गोष्टी आपण जर मॅनेजमेंट केलं आपला महिन्याचा खर्च, तर ह्या पद्धतीने आपण सेव्हिंग करू शकतो. ग्रोथसाठी त्याचा नक्कीच उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही पण या पद्धतीने एक वेळा नक्की महिन्याचं मॅनेजमेंट करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात किंवा तुम्हाला ह्याबद्दल काही शंका असेल, प्रश्न असेल, तर तुम्ही ते मला विचारू शकतात. आणि मी कुठे कुठे चुकत असेल, माझे व्लॉग तुम्हाला आवडतात की नाही, किंवा काही सजेशन असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगू शकतात. मला अजिबात वाईट वाटणार नाही, उलट तुम्ही सांगणार, मी त्यावरती काम करणार आणि यातनं माझं आणखीन इम्प्रूव्हमेंट होणार. त्यासाठी प्लीज 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 मला सांगत चला. कुठल्या टॉपिकवरती बघायला आवडेल प्लीज मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्या पद्धतीने तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करेन. आणि तुम्हाला थोडी जरी हेल्प झाली असेल ना ह्यातनं, तर मला कमेंट नक्की करा. धन्यवाद.